हॅलो एव्हरीवन, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पीक प्रेप ह्या चॅनलवर. आपण आज क्लास 6 हिस्ट्री, महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे क्लास 6 हिस्ट्री आहे ते स्टार्ट करणार आहोत. ही प्लेलिस्ट कोणासाठी इम्पॉर्टंट आहे? जे आता 6मध्ये जात आहेत किंवा जे स्पर्धा परीक्षा जसं की MPSCची तयारी करतात त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट टेक्स्ट बुक्स राहतील. आणि हे जे खूप व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत, पण सगळे इंग्लिशमध्ये आहेत. आपली जी टेक्स्टबुकची लँग्वेज आहे ती इंग्लिशमध्ये राहील, इंग्लिश मीडियममध्ये असेल. खरं जे एक्सप्लेनेशन असेल मराठीत, जेणेकरून सगळ्यांना समजावं म्हणून. तर चला सुरू करूया आपल्या फर्स्ट लेसनला. द इंडियन सबकॉन्टिनेंट अँड हिस्ट्री. तर 1.1मध्ये काय आहे? जॉग्राफिकल कंडिशन्स अँड कोर्स ऑफ हिस्ट्री. 1.2 जॉग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया. 1.3 द इंडियन सबकॉन्टिनेंट. आता आपण 1.1 पासून स्टार्ट करूया. हे आपण बघणार आहोत सगळे, हे 1.1, 1.2, 1.3. तर आपण त्यातलं फर्स्ट 1.1 जॉग्राफिकल कंडिशन्स अँड हिस्ट्री स्टार्ट करूया. In the 5th standard, we saw at some length that there is a close relationship between man and his environment. म्हणजे काय, तुम्ही जेव्हा 5th स्टँडर्डमध्ये टेक्स्टबुक वाचलं त्यामुळे तुम्हाला हे समजलं आहे की माणूस आणि त्याच्या आजूबाजूचे जे पर्यावरण आहे किंवा एन्व्हायरमेंट आहेत, गोष्टी आहेत, सराउंडिंग्स आहेत, त्याचं एक रिलेशनशिप असतं. म्हणजे त्याची लाईफस्टाईल, तो कसं जेवणार, कसं राहणार, त्याचे कपडे घालण्याची पद्धत, हे पूर्ण सगळं एन्व्हायरमेंटवर डिपेंड असतं. वी सॉ हाऊ द चेंजेस इन द लाईफस्टाईल ऑफ द अर्ली मॅन अँड हिज टेक्नॉलॉजी वर रिलेटेड टू द चेंजेस इन हिज सराउंडिंग्स. म्हणजे काय की जी लाईफस्टाईल आहे मॅनची ती कशी चेंज होते आणि टेक्नॉलॉजी पण कसं चेंज होते सराउंडिंगप्रमाणे. त्यांचे सराउंडिंग जसे चेंज होतील तसे त्यांचे लाईफस्टाईल पण कशी चेंज होत आहेत हे बघितले. वी ऑल्सो रिव्ह्यू द हिस्ट्री ऑफ द ह्युमन सिव्हिलायझेशन फ्रॉम द स्टोन एज टू ॲग्रिकल्चर सिव्हिलायझेशन दॅट फ्लोरिश्ड ऑन द बँक ऑफ द रिव्हर. आणि आपण हे पण बघितले की जे ह्युमन सिव्हिलायझेशन आहे ते कसं स्टोन एजपासून ॲग्रिकल्चर सिव्हिलायझेशनपर्यंत कसं आलं ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर, हे सगळं आपण बघितलं. History is a coherent account of significant past event in a progress of the human culture. Time, place, society and individuals are the four major pillars of the history. तर हिस्ट्रीतनं आपल्याला काय कळतं की आपलं पास्ट कसं आहे, पास्टचे इव्हेंट कसे झालेत, मग आपलं आत्ता करंट सिच्युएशन आहे ती कशी आली, किंवा टाईम, पूर्वीचा टाईम कसा होता, तिथले जागा, प्लेसेस, सोसायटी कशी होती आणि तिथले इंडिव्हिज्युअल्स कसे होते, हे आपल्याला हिस्ट्रीमधनं कळतं. हे जे 4 मेजर पिलर्स आहेत ते आपल्याला हिस्ट्रीमधनं कळतं. एकच मिनिट. ओके, ते आपल्याला हिस्ट्रीमधनं कळतं. आता पुढं काय कळतं? वी कॅनॉट राईट हिस्ट्री विदाउट देम. ऑफ दिस 4 कॉम्पोनंट प्लेस इज रिलेटेड टू द जॉग्राफी ऑर जॉग्राफिकल कंडिशन. म्हणजे आपण ह्या 4 कॉम्पोनंट्स कुठले टाईम, हे यातले जे 4 कॉम्पोनंट जसे की टाईम, प्लेस, सोसायटी आणि इंडिव्हिज्युअल्स, ह्याच्याशिवाय आपण हिस्ट्री लिहूच शकत नाही. आणि त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्लेस. आणि प्लेस हे कशावर डिपेंड आहे? जॉग्राफिकल कंडिशनवर प्लेस हे डिपेंड असतं. कारण का हे जॉग्राफिकल कंडिशनवरच आपण जे प्लेसेस आहेत ते आयडेंटिफाय करू शकतो, डिफाईन करू शकतो. इन दिस सेन्स हिस्ट्री अँड जॉग्राफी आर इनसेपरेबल. हिस्ट्री इज इन्फ्लुएन्स्ड बाय जॉग्राफिकल कंडिशन इन मेनी वेज. तर ह्यामुळेच हिस्ट्री आणि जॉग्राफी आहे ते इनसेपरेबल आहे. ते एकमेकाला, कारण का ते एकमेकाला कनेक्टेड आहेत. जसे की जॉग्राफी असेल तसंच त्याची थोडीफार हिस्ट्री एफेक्ट होणार आहे, इन्फ्लुएन्स होणार आहे, खूप प्रकारे इन्फ्लुएन्स होणार आहे. ते आपण बघूया पुढं की कशी इन्फ्लुएन्स होणार आहे. ओके, आता हे वेगवेगळ्या प्रकारची घरं दाखवलीत अकॉर्डिंग टू सराउंडिंग्स, टाईप्स ऑफ हाऊस कसे असतील. तर पुढं वाचू. आवर डाएट, clothing, housing, occupation, in fact all human life in any region depends to a large extent on its geographical characteristics. म्हणजे काय की आपण जे डाएट घेतो, जे आपले डाएट आहे, जे आपले क्लोथिंग आहे, जे आपलं हाऊस आहे, जे आपलं ऑक्युपेशन आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्या जॉग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्सवर डिपेंड असतात, खूप प्रमाणात असतात. ते कसे असतात? समजा तुम्ही कोस्टल एरियात गेला तर तिथं मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला जे फिश, त्यांचं डाएट फिश आणि राईस असतं. कारण का तिथं ते खूप प्रमाणात मिळतं, मासा आणि भात खूप प्रमाणात मिळतं. तुम्ही आतल्या साईडला आला तर डाएट वेगळं होत जातं. तुम्ही नॉर्थकडे गेला की डाएट वेगळं आहे, साऊथकडे गेलं की डाएट वेगळं आहे. ठीक आहे, तर हे डाएट का वेगळं आहे की तिथल्या वातावरणाला ते मॅच होतात. ओके, त्यामुळे डाएट तिथं वेगवेगळ्या प्रकारचे डाएट असतात. क्लोथिंग पण
आता समजा तुम्ही जर काश्मीरमध्ये गेला किंवा इतर नॉर्थ ठिकाणी गेला जिथं खूप थंडी आहे, तिथं तुम्ही स्वेटर घालणार किंवा तुम्ही पूर्ण बॉडी कव्हर करून जाणार कारण का खूप थंडी असते. तर तेच तुम्ही ट्रॉपिकल एरियाज किंवा साऊथकडे आला तर इतका उन्हाळा असतो तिथं की तुम्ही असं फुल टाईट क्लोथ्स किंवा स्वेटर्स नाही घालू शकत. त्यामुळे तुम्हाला कॉटन क्लोथ्स घालायला लागतात, लूज क्लोथ्स घालायला लागतात, व्हाईट क्लोथ्स घालायला लागतात. ठीक आहे. तर ह्याप्रमाणे क्लोदिंग पण आपलं बदलत जातं. हाऊसिंग, काश्मीरच्या ठिकाणचे हाऊसिंग वेगळे आहेत किंवा जे वेस्टकडचे कंट्रीज आहेत किंवा जे खूप नॉर्थ कंट्रीज आहेत तिथले घराची रचना वेगळी आहे, साऊथकडच्या घरांची रचना वेगळी आहे, ऑक्युपेशन वेगळे आहे, तिथं काय उगवतं किंवा तिथली सॉईल कंडिशन कशी आहे त्याच्यावरनं ते ऑक्युपेशन पण त्यांचं बदलत जातं किंवा तिथे जॉब्स काय काय अवेलेबल आहेत त्यांच्या एन्व्हायरमेंटनुसार. या सगळ्या गोष्टी असतात ज्यामुळं तिथले सगळ्या ऑक्युपेशन पण बदलत राहतं. हे सगळं जॉग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्सवर डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल, द लाईफ ऑफ द पीपल इन हिली रिजन इज मोर स्ट्रेनस दॅन दॅट ऑफ द पीपल ऑन अ प्लेन. म्हणजे जे हिली रिजन्सवर राहतात, जे डोंगराळी भागात लोक राहतात तिथं त्यांचं लाईफ जरा हार्ड असतं. जे प्लेन्सवर लोक राहतात त्यामुळं, कारण का रफ टेरेन असतं, जमीनवर खाली असते किंवा तिथं इनफ सॉईल प्रेझेंट नसतं, तुम्ही चांगली शेती नाही करू शकत, प्रॉपर जमीन नसते तिथं, त्यामुळं तिथल्या हार्ड कंडिशन आहेत. त्यामुळे तिथं मोस्ट ऑफ द टाईम तिथं तेवढं प्लेन्समध्ये जेवढ्या सुविधा आहेत आपल्याला प्लेन्स तिथं तेवढ्या नसतात. नॉट मच फर्टाईल लँड इज अवेलेबल इन हिली रिजन. तेच सांगितले, फर्टाईल लँड खूप कमी असते. वाय इन प्लेन्स इट इज अवेलेबल ऑन अ लार्ज स्केल. आणि प्लेन्समध्ये हीच फर्टाईल लँड आहे ती खूप लार्ज स्केलमध्ये असते. दॅट इज वाय ग्रेन्स अँड व्हेजिटेबल आर स्केअर्स इन हिली रिजन. त्यामुळं हिली रिजन्समध्ये जे ग्रेन्स आणि व्हेजिटेबल आहेत, भाज्या वगैरे, धान्य भाज्या खूप कमी असतात. इन कम्पॅरिझन्स पीपल ऑन अ प्लेन गेट देम इन सफिशियंट मेजर. त्या प्रमाणात जे प्लेन्समध्ये लोक राहतात त्यांना हे खूप प्रमाणात मिळतं कारण चांगल्या पद्धतीची फर्टाईल सॉईल आहे त्यामुळे खूप प्रमाणात उगवतं. नॅचरली दिस हॅज अन इम्पॅक्ट ऑन द डाएट ऑफ पीपल. त्यामुळे नॅचरली ह्याच्यामुळं तिथल्या लोकांचं डाएट पण वेगळं आहे, इम्पॅक्ट करतं तिथल्या लोकांच्या डाएटवर. इन हिली रिजन्स पीपल डिपेंड मोर ऑन हंटिंग अँड गॅदरिंग फॉर देअर फूड. आता तुम्ही विचार करा, तिथं व्हेजिटेबल जास्त येत नाहीत किंवा धान्य येत नाहीत तर तिथे लोक उपाशी तर मिळणार नाहीत. त्यांना तर काय तर करायला पाहिजे, राईट. त्यामुळे ते हंटिंग करतात, गॅदरिंग करतात ऑफ देअर फूड. त्यामुळे ते हंटिंग गॅदरिंग करून आपलं फूड प्रिपेअर करतात. We also find other such differences in the lifestyle of the people of the hilly regions and those of the plain. अशा प्रकारचे खूप सारे डिफरन्स आहेत जे आपल्याला दिसतात, जे हिल्सवर लोक राहतात आणि जे प्लेन्सवर लोक राहतात त्यांच्यामध्ये. द क्लायमेट rainfall, agriculture, produce, flora, fauna of the regions where we live are the sources of our livelihood. म्हणजे आपण जिथं राहतो तिथलं क्लायमेट कसं आहे, रेनफॉल कसं आहे, तिथलं ॲग्रिकल्चर प्रोड्युसेस कसे आहेत, तिथं डायव्हर्सिटी कशी आहे फ्लोरा आणि फोनाची, ह्याच्यावरनं आपलं एक लाईव्हलीहूड डिपेंड असतं, आपलं लाईफस्टाईल डिपेंड असतं. द लाईफस्टाईल अँड कल्चर ऑफ रिजन डेव्हलप्स विथ देअर सपोर्ट. ह्यांच्यामुळे तिथलं कल्चर अँड लाईफस्टाईल बदलतं. ह्युमन सेटलमेंट हॅव फ्लोरिश वेर एव्हर द मीन ऑफ लाईव्हलीहूड आर प्लेंटिफुल. म्हणजे काय झालं की जिथं माणसाला प्रॉपर क्लायमेट मिळालं आहे, म्हणजे जिथं आपण राहू शकतो असं क्लायमेट आहे, प्रॉपर रेनफॉल आहे, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस जिथं व्यवस्थित आहे, खूप डायव्हर्सिटी आहे, राहण्यासारखी कंडिशन आहे, तिथे ह्युमन सेटलमेंट कायम इव्हॉल्व झालेले आहे, जिथे ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रमाणात आहेत. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दिस सेटलमेंट्स डेव्हलप फर्दर इन टू विलेजेस अँड टाउन. आणि हळूहळू हे सेटलमेंट वाढत गेले विलेजेसमध्ये, टाउन्समध्ये. बट समटाईम्स रिजन्स लाईक डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट, ड्रॉट, इन्वेजन्स एक्सेट्रा लीड टू द स्कॅर्सिटी ऑफ दोज मीन्स. मग कधी कधी काय होतं की खूप सारे फॅक्टर्स असतात, जसं डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट, जे एन्व्हायरमेंट हळूहळू खराब व्हायला लागतं, ड्रॉट, दुष्काळ यायला लागतो, इन्वेजन्स, बाहेरचे कुठले पण प्रकारचे इन्वेजन्स असतात, त्यामुळं तिथलं जे आपल्याला जे प्लेंटी अमाऊंटमध्ये रिसोर्सेस मिळत होते ते आता हळूहळू कमी होत चालले. ठीक आहे, कमी होत गेल्यामुळे तिथली माणसं पण हळूहळू ती जागा सोडून दुसरीकडे जायला लागली. त्यामुळं हे पण खूप रिझन आहे तिथले रिसोर्सेस कमी व्हायला. पीपल आर फोर्स टू लिव्ह द सेटलमेंट. ह्याच्यामुळं लोकांना तिथले जागा सोडून दुसऱ्या जागेवर राहायला जायला लागले, कारण का हळूहळू एन्व्हायरमेंटल कारणामुळं, ड्रॉटमुळे, इन्वेजनमुळे तिथले जे
प्लेंटीफुल रिसोर्सेस आहेत ते कमी व्हायला लागले. विलेजेस अँड टाउन्स बिकम डेझर्टेड. मग हळूहळू मग विलेज जिथले लोक सोडून गेल्यावर मग ते सगळे टाउन्स बंद पडायला लागले, विलेजेस बंद पडायला लागले. वी सी मेनी सच इन्स्टन्सेस इन हिस्ट्री. दस वी सी दॅट देअर इज व्हेरी क्लोज रिलेशनशिप बिटवीन हिस्ट्री अँड जॉग्राफी. असले खूप उदाहरणं आपण हिस्ट्रीमध्ये बघतो. जसं की एक आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, हरप्पन सिव्हिलायझेशन. शेवटी ॲक्च्युली अजूनपर्यंत आपल्याला माहीत नाही की त्यांना काय झालं, कशामुळं ती सभ्यता गेली. खरं रिझन्स भरपूर आहेत. असे खूप हिस्ट्रीमध्ये रिझन्स आहेत ज्यामुळं ते विलेज बंद पडले, ते टाउन्स सगळे बंद झाले, तिथे लोक निघून गेले. तर अशा पद्धतीनं हिस्ट्री आणि जॉग्राफीमध्ये एक क्लोज रिलेशन असतं. ठीक आहे, जॉग्राफी जर चांगली असेल तर हिस्ट्री पण तेवढीच चांगली राहते. 1.2 जॉग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया. इंडियाचे जॉग्राफिकल फीचर्स कसे आहे बघूया. आवर कंट्री इंडिया एक्सटेंड फार अँड वाईड. ॲट इट नॉर्थ लाईज द हिमालय. नॉर्थमध्ये आपले हिमालय आहेत. टू द ईस्ट द बे ऑफ बेंगाल. ईस्टमध्ये आपलं बे ऑफ बेंगाल आहे. टू द वेस्ट अरेबियन सी. वेस्टला अरेबियन सी आहे. and to the south the Indian Ocean. Except for islands of Andaman, Nicobar and Lakshadweep, the rest of the country is contiguous. म्हणजे काय की हे सगळे जे आहेत, जसं की हिमालय आहे नॉर्थला, ईस्टला आहे बे ऑफ बंगाल, वेस्टला आहे अरेबियन सी आणि साऊथला आहे इंडियन ओशन. अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप जे आयलंड सोडल्या सगळीही कंटिन्युटीमध्ये आहेत. फक्त अंदमान निकोबार जरासं दुसऱ्या इंडियाचाच भाग आहे, खरं जरा खाली आहेत आणि जरा सेपरेट आहेत इंडियापासून. बाकी सगळे पार्ट इंडियाला एकमेकाला जोडून आहे, कंटिन्युअस आहेत. ठीक आहे. वी हॅव टू टेक इन टू अकाउंट दिस रिजन, henceforth referred to as an ancient India. When we study the ancient history of India before 1947, today's Pakistan and Bangladesh were also part of India. म्हणजे जेव्हा आपण इंडियाची हिस्ट्री वाचतो 1947च्या आधी, तेव्हा आत्ताचं जे पाकिस्तान आहे आणि बांगलादेश आहे तो पण एक भारताचाच भाग होता, तो पण एक इंडियाचाच भाग होता. जर आपण आधीची हिस्ट्री वाचायला गेलो तर तुम्हाला हे समजेल. ठीक आहे. नंतर आहे the following regions are seen to be important when we look at the course of the Indian history. जेव्हा आपण इंडियन हिस्ट्रीकडे बघतो त्यावेळी हे जे रिजन्स आहेत खूप महत्त्वाचे आहेत. जसं की द हिमालयाज, द प्लेन ऑफ सिंधू गंगा अँड ब्रह्मपुत्रा रिव्हर्स, द थार डेझर्ट, द डेक्कन प्लॅटू, द कोस्टल रिजन्स, द आयलँड्स इन द सी. हे सगळे खूप इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत आपल्या इंडियाचे. जर आपण हिस्ट्री वाचायला गेलो तर ह्याच्यावर ह्या प्लेसेसचं इम्पॉर्टंट खूप आहे. तर पहिला आहे हिमालयाज, द हिमालयाज. ओके. द हिंद कुश अँड हिमालय रेंजेस हॅव क्रिएटेड अन इनपेनिट्रेबल वॉल ऑन द नॉर्दर्न साईड ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट. म्हणजे इंडियाचे जे नॉर्थ साईड आहे, इंडियाची जी नॉर्थ साईड आहे ते हिमालयन हिंदकुश माउंटेनमुळे ना खूप प्रोटेक्टेड झाले. म्हणजे इथनं कोण येऊ शकत नाही, एवढे मोठे माउंटेन्स आहेत, एवढे हे की इथनं कोणच येऊ शकत नाही. त्यामुळे एक आपलं इनपेनिट्रेबल जे तोडून कोण येऊ शकत नाही अशी वॉल झाली. दिस वॉल हॅज सेपरेटेड द इंडियन सबकॉन्टिनेंट फ्रॉम द डेझर्ट ऑफ द सेंट्रल एशिया. हिमालयाच्या त्या साईडला, नॉर्थ साईडला अजून एक खूप मोठं डेझर्ट आहे, त्याला डेझर्ट ऑफ सेंट्रल एशिया म्हणतो. त्या डेझर्टला आणि इंडियन सबकॉन्टिनेंटला ह्या हिमालयन माउंटेन्सनी सेपरेट केलं. जर हे हिमालय माउंटेन्स असते तर कदाचित आत्ता आपल्या सगळीकडं, म्हणजे आता जिथं आपण राहतोय किंवा आता जे दिल्ली वगैरे त्या साईड नॉर्थ किंवा आपण जे सगळं राहतोय तिथं पण कदाचित डेझर्ट असतं. खरं हिमालयमुळं आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. हे डेझर्टसारखं कंडिशन्स कुठले नाही आहेत आणि इथं राहण्यासारखं वातावरण आहे. However, there is a land route through the Khyber and Bolan passes in the Hindkush mountain. खैबर आणि बोलान पास नावाचे पासेस आहेत. पासेस म्हणजे एक रस्ते छोटे छोटे. ठीक आहे, हिंदकुश माउंटेनमध्ये आहेत. दिस रूट वॉज कनेक्टेड टू एन एन्शंट ट्रेड रूट. मग हे जे छोटे छोटे रस्ते आहेत, हे रूट्स आहेत, ते एन्शंट ट्रेड रूट म्हणून वापर करायचे लोक. द ट्रेड रूट फ्रॉम चायना पासेस टू द सेंट्रल एशिया अँड रिच अरेबिया. मग हे जे ट्रेड रूट आहे फ्रॉम चायना पास टू सेंट्रल एशिया, चायनापासून सुरुवात व्हायची, सेंट्रल एशियापासून पास व्हायचे आणि अरेबियामध्ये जाऊन पोहोचायचे. इट इज नोन ॲज द सिल्क रूट. ह्यालाच आपण सिल्क रूट किंवा सिल्क रोड असं म्हणतो. Because silk was the main commodity exported to the western countries using the road. The route through the passes was used by many foreign invaders to enter ancient India. आणि हेच रूट खूप फॉरेन इन्व्हेंटर्स म्हणजे जे भारतावर आक्रमण केले, जे फॉरेन लोकांनी किंवा
ते आलेले भारतात युद्धासाठी, तर त्यांनी ह्याच बऱ्याच रूटचा वापर करून आले. मेनी फॉरेन ट्रॅव्हलर्स ऑल्सो केम इन इंडिया बाय दिस रूट. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की वेगवेगळ्या देशातनं, आता कसे जे व्लॉग करतात ना लोक, जसे ते फॉरेनर येतात व्लॉग करायला इंडिया, तसेच पूर्वी पण खूप फॉरेनर इंडियामध्ये यायचे. मग ते कुठल्या रूटमधून येणार, तर याच रूटमधून यायचे. ठीक आहे, तर हे झाला एक पार्ट. आता पुढचं आहे द प्लेन ऑफ सिंधू, गंगा अँड ब्रह्मपुत्रा. दिस रिजन कन्सिस्ट ऑफ द बेसिन्स ऑफ 3 बिग रिव्हर्स, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा अँड द ट्रिब्युटरीज. आता ह्या रिजनमध्ये कुठले कुठले मेन 3 रिव्हर आहेत, सिंधू आहे, गंगा आहे, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत त्या. दिस रिजन एक्सटेंड फ्रॉम सिंध टू पंजाब. हे रिजन कुठं कुठे एक्सटेंड होतं, सिंध, पंजाब इन द वेस्ट, वेस्टमध्ये सिंध आणि पंजाब, टू द प्रेझेंट डे बांगलादेश, आता जे बांगलादेश आहे तिथपर्यंत. इन ईस्ट it was in the region that the earliest Indus civilization of Harappa and the later states and the empire of the ancient India emerged. हे जे सिंधू प्लेन्स आहेत, सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा प्लेन्स आहेत, एवढे फर्टाईल लँड्स आहे की आपले जे हरप्पन किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होतं ते इथं स्टार्ट झालेलं. आणि पूर्वीचे त्यानंतर जे एन्शियंट एम्पायर, मोठमोठे एम्पायर्स आले ते पण याच प्लेन्समध्ये आले. द थार डेझर्ट. आता नेक्स्ट आहे द थार डेझर्ट. The Thar desert spread across Rajasthan, Haryana and some part of the Gujarat. हा जो थार डेझर्ट आहे ते राजस्थानमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे and some part of गुजरातमध्ये पण आहे. A part of the deserts lies in today's Pakistan. आता यातला पार्ट ऑफ डेझर्ट पाकिस्तानमध्ये पण आहे आत्ताच्या. द डेझर्ट हॅज द सतलज रिव्हर टू इट्स नॉर्थ. या डेझर्टच्या नॉर्थला सतलज रिव्हर आहे. द अरावली माउंटेन रेंज टू द ईस्ट, ईस्टला अरावली माउंटेन रेंज आहे. द रन ऑफ कच्छ टू इट्स साऊथ, साऊथला रन ऑफ कच्छ आहे. आणि इंडस किंवा सिंधू रिव्हर टू इट्स वेस्ट. अशी जॉग्राफिकल एक कंडिशन आहे ह्या थार डेझर्टची. की नॉर्थमध्ये काय आलं, ह्याच्या नॉर्थमध्ये आलं सतलज रिव्हर, ईस्टमध्ये आले अरावली रेंजेस, साऊथमध्ये आलं रन ऑफ कच्छ आणि वेस्टमध्ये आलं सिंधू रिव्हर. द घागरा रिव्हर दॅट ओरिजिनेट इन हिमाचल प्रदेश रीच द थार डेझर्ट. आता जी घागरा नदी आहे जी हिमाचल प्रदेशमध्ये घागर नदी जी हिमाचल प्रदेशमध्ये येते, ओरिजिनेट होते ती द थार डेझर्ट. ओरिजिनली हिमाचल प्रदेश रीच द थार, जी हिमाचल प्रदेशमध्ये ओरिजिनेट होते ती थार डेझर्टमध्ये पोहोचते. इट इज नोन एज हाकरा. ह्याला हाकरा म्हणतात पाकिस्तानमध्ये. इट कोर्स इन राजस्थान अँड पाकिस्तान हॅज नाव ड्राईड अप. म्हणजे ह्याचे जे फ्लो व्हायचं कोर्स आहे राजस्थान आणि पाकिस्तानमध्ये ते ड्राईड अप झाले. मेनी साइट्स ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन आर सिच्युएटेड अलॉंग द नाव ड्राय कोर्स ऑफ द रिव्हर. म्हणजे पूर्वीचे जे हरप्पन सिव्हिलायझेशनचे खूप जे साईट्स आहेत ते आता ड्राय झालेल्या घग्गर रिव्हर पाशी आहेत. ठीक आहे. आता पुढं आहे द डेक्कन प्लेटू. द रिजन बिटवीन द ईस्ट अँड द वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया टॅपर्स ऑफ टू द साऊथ. द रिजन हॅज द अरेबियन सी टू इट्स. आता इथं जॉग्राफिकल कंडिशन दिली आहे डेक्कन प्लॅटूची. यामध्ये अरेबियन सी आहे टू इट्स वेस्ट, इंडियन ओशन आहे टू इट्स साऊथ आणि बे ऑफ बेंगॉल आहे टू इट्स ईस्ट. अ रिजन दस बाउंड बाय द सी ऑन द 3 साइड्स इज कॉल्ड पेनिन्सुला. ज्या रिजनला 3 साईड्सनं सी आहे 3 साईडला त्याला आपण म्हणतो पेनिन्सुला. अ मेजर पार्ट ऑफ द इंडियन पेनिन्सुला इज ऑक्युपाईड बाय द डेक्कन प्लॅटू. जे मेजर पार्ट आहे जे इंडियन पेनिन्सुलाचा तो मोस्टली सगळा डेक्कन प्लॅटूनं कव्हर झालेला आहे. द माउंटेन रेंज ऑफ द विंध्या अँड सतपुडा आर लोकेटेड टू द नॉर्थ ऑफ द डेक्कन प्लॅटू. आपल्या नॉर्थला विंध्या, सतपुडा लोकेटेड आहेत. द सह्याद्री माउंटेन रेंजेस टू इट्स वेस्ट आणि वेस्टला सह्याद्री माउंटेन रेंजेस आहेत. दे आर ऑल्सो नोन ॲज वेस्टर्न घाट्स. आपण त्याला वेस्टर्न घाट्स पण म्हणतो. द वेस्ट ऑफ द सह्याद्री इज टू कोस्टल रिजन ऑफ द कोकण अँड मालाबार. आणि सह्याद्रीच्या वेस्टला कोकण आणि मालाबार हे कोस्टल एरियाज आहेत. द माउंटेन्स ऑन द ईस्टर्न साईड ऑफ द डेक्कन प्लॅटू. द माउंटेन्स ऑन द ईस्टर्न साईड ऑफ द डेक्कन प्लॅटू आर नोन ॲज द ईस्टर्न घाट्स. जे ईस्टर्न साईडला आहे त्याला आपण ईस्टर्न घाट्स म्हणतो. डेक्कन प्लॅटू हॅज अ फर्टाईल लँड वेअर मेनी पोस्ट हरप्पन ॲग्रेरियन कल्चर फ्लरिश.
म्हणजे डेक्कन प्लॅटोमध्ये पण एक फर्टाईल लँड आहे आणि जे पोस्ट हरप्पन नंतर जे कल्चर्स आले दुसरे ठीक आहे तिथं झालेले, म्हणजे नंतर तिथं फ्लोरिश झालेले. डेक्कन प्लॅटो वॉज पार्ट ऑफ मौर्यन एम्पायर. डेक्कन प्लॅटो हा मौर्य एम्पायरचा पार्ट होता. द लार्जेस्ट इन एन्शियंट इंडिया. After the decline of the Maurya Empire too, several other kingdoms and smaller empires continued to flourish in this region. मौर्य एम्पायर नंतर पण खूप दुसरे एम्पायर्स आले हळूहळू आणि ते ह्या रिजनमध्ये फ्लोरिश झाले. द कोस्टल regions. From the time of the Harappan civilization, ancient India has trade relations with the western countries. म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशन पासूनच आपल्या इंडियाचे वेस्टर्न कंट्रीज बरोबर रिलेशन्स आहेत. दिस ट्रेड वॉज कॅरीड आउट ऑन बाय द सी. आणि हे आपण जे ट्रेड रिलेशन्स होते ते आपण सीनं म्हणजे सीच्या मदतीने कॅरी आउट करायचो. देअरफॉर इंडिया हॅड डेव्हलप्ड कॉन्टॅक्ट अँड इंटरॅक्शन विथ द फॉरेन कल्चर्स अँड पीपल ॲट द सीपोर्ट. त्यामुळे आपले एक इंटरॅक्शन आहे, एक कनेक्शन आहे, हे आपल्या सीपोर्टमध्ये कळून येतं. Later on, Indian routes came to be used for the trade and transport, but the importance of the sea routes did not diminish. म्हणजे काय नंतर लँड रूट्स खूप प्रमाणात वापरले गेले हळूहळू, जसं टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होईल किंवा लोकांना कळायला लागलं तसं खूप वेगवेगळे लँड रूट्स आले, तर तरी पण सी रूटची इम्पॉर्टन्स कमी झाली नाही. 6. द आयलँड्स इन द सी. Andaman and Nicobar are the Indian islands in the Bay of Bengal, and Lakshadweep is in Bay of Bengal. Lakshadweep is a group of islands in Arabian Sea. लक्षद्वीप आहे ते अरेबियन सीमध्ये आहे. अंदमान निकोबार जे आहे ते बे ऑफ बेंगॉलमध्ये आहे. द लोकेशन्स ऑफ दिस आयलँड्स मे हॅव बीन इम्पॉर्टंट इन एन्शियंट सी ट्रेड. म्हणजे हे जे लोकेशन आहे ते आपल्या एन्शियंट भारताच्या इतिहासात खूप इम्पॉर्टंट रोल प्ले काय तर करत असणार आहे. ठीक आहे, ते सांगितलं. द manuscript Periplus of Erythraean Sea and the Handbook of the Red Sea make a mention of Indian islands. मग हे जे बुक्स आहेत पेरिप्लस ऑफ इरेथ्रियन सी किंवा हँडबुक ऑफ रेड सी हे मेन्शन करतात ह्या आयलँडची. इट हॅज बीन रिटन बाय अननोन ग्रीक सेलर. आता हे पुस्तक आहे ते कोण लिहिलं त्याला माहीत नाही, कोणतरी एक अननोन ग्रीक सेलर होता त्याला लिहिलेलं. तर हे आपला मॅप आहे, त्यात दाखवले हिंदकुश माउंटन आहेत. हे हिंदकुश माउंटन आहेत. हे जे आहेत हे हिंदकुश माउंटन आहेत. नंतर हे हिमालयन माउंटन आहेत. नंतर इथं भूटान आहे, इथं चायना आहे. ठीक आहे, इथं थार डेझर्ट आहे जे आपण बघितलं. हे सगळा डेक्कन प्लॅटो आहे संपूर्ण. हे सह्याद्री माउंटेन वेस्टर्न घाट्स म्हणतो याला, माउंटेन रेंज आहेत. हा वेस्टर्न कोस्ट आहे. हे ईस्टर्न घाट्स आहेत, ईस्टर्न माउंटेन रेंज. नंतर ईस्टर्न कोस्ट आहे, श्रीलंका आहे, लक्षद्वीप आहे अरेबियन सीमध्ये आहे, अंदमान अँड निकोबार आयलँड इन बे ऑफ बेंगॉल आहे. ठीक आहे, हे बोलन पास आहे, हे खैबर पास आहे, जिथं आपण पास मगाशी वाचले पास. ठीक आहे, तर हे मॅपमध्ये कुठे लोकेटेड आहेत, इथं आहे. ओके, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. ओके, तर इथं अंदमान आयलँडचा आपल्याला एक फोटो दिला आहे. ओके, आणि हे यू कॅन डू दिस, हे ॲक्टिव्हिटी आहे, हे तुमच्या क्लासमध्ये घेतले जाते. ओके, आता आपण पुढे जाऊ. द इंडियन सबकॉन्टिनेंट. द सिटीज ऑफ हरप्पान अँड मोहनजोदारो आर इन टुडेज पाकिस्तान. आत्ता जी पूर्वी आपल्याला एक्सकॅव्हेशनमध्ये हरप्पन आणि मोहनजोदारो जे सिटीज मिळतात ते आत्ताच्या पाकिस्तानमध्ये आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका अँड इंडिया टुगेदर फ्रॉम द रिजन नोन ॲज साऊथ एशिया. आता कुठले अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि इंडिया हे सगळे मिळून साऊथ एशिया नावाचं रिजन फॉर्म करतात. कन्सिडरिंग द एक्सपान्स अँड सिग्निफिकन्स ऑफ इंडिया इन दिस रिजन, इट इज ऑल्सो नोन ॲज इंडियन सबकॉन्टिनेंट. इंडियाचा एक्सपान्स खूप आहे या रिजनमध्ये, इंडियाची जागा खूप आहे, त्यामुळे ह्याला इंडियन सबकॉन्टिनेंट पण म्हणतात. द हरप्पान civilization had spread mainly in the northwest part of Indian subcontinent. म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशन आहे की ते मोस्टली नॉर्थवेस्ट पार्टमध्ये इंडियन सबकॉन्टिनेंटच्या तिथल्या या नॉर्थवेस्ट पार्टमध्ये मोस्टली स्प्रेड झाली होती, असं त्यांनी सांगितलं. इंडियन सबकॉन्टिनेंट. चायना अँड म्यानमार आवर नेबर कंट्रीज आर नॉट पार्ट ऑफ साऊथ एशिया और इंडियन सबकॉन्टिनेंट. हे जे सगळे कंट्रीज जे इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये येतात, खरं चायना आणि म्यानमार आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंटचा भाग नाही आहे. However, they had cultural and trade relations with ancient India. They have an important place in the study of the ancient Indian history.
खरं हे पण आपल्या एशियन इंडियामध्ये आपले पण यांच्याबरोबर खूप ट्रेड रिलेशन्स होते, कल्चरल रिलेशन्स होते, त्यामुळं एशियन इंडियामध्ये ह्यांचं पण खूप इम्पॉर्टन्स आहे. तर इथं आपला फर्स्ट लेसन संपतो आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या जे लेसन्स येतील त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू.